इमारती धोकादायक बनल्यानं महापालिकेनं रेस्कोस नाका इथल्या कामगार चाळीतील रहिवाशांना घर सोडण्यास भाग पाडलं. नव्यानं टोलेजंग इमारत उभी राहील आणि आपलं घराचं स्वप्न पूर्ण होईल या अपेक्षित असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी मोडकळीस आलेली जुनी घरं सोडली. पण त्यानंतर 17 लाख रुपये भरा आणि मगच राहायला या असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे महापालिकेच्या सफाई कामगार चाळीतील कुटुंबीय हवालदिल आहे. रेसकोर्स नाका म्हणजे कधी काळी कोल्हापूर शहरापासून दूर असलेलं ठिकाण होतं. अशावेळी कोल्हापूर महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील लोकांना राहण्यासाठी प्रारंभी 12 घरांची बैठी चाळ बांधण्यात आली. त्यानंतर कामगारांची संख्या वाढत गेली. त्यामुळे याच ठिकाणच्या रिकाम्या जागेत 5 इमारती उभारण्यात आल्या. प्रत्येक इमारतीत 16 खोल्या आणि 8 स्वच्छतागृह उभारण्यात आली. त्या काळात या खोल्यांना केवळ 900 रुपये भाडं होतं. कालांतरानं भाडेवाढ होत गेली. आज इथल्या 2 खोल्यांना 4,500 रुपये भाडं महापालिकेकडे भरावं लागतंय. काळाच्या ओघात या इमारती जीर्ण झाल्या. त्यामुळे 1.5 वर्षांपूर्वी इथल्या 97 कुटुंबियांना महापालिकेनं घर सोडण्यास भाग पाडलं. काही कामगार स्वतःहून घर सोडून गेले, तर काही जणांचे 2-3 महिन्यांचे पगार थकवल्यानंतर त्यांनीही घर सोडलं. भल्या पहाटेपासून कोल्हापूर शहराची स्वच्छता करणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांना आज ना उद्या पुन्हा महापालिकेकडून राहायला घर मिळेल अशी आशा होती. पण प्रत्यक्षात या सफाई कामगारांचा महापालिका प्रशासनानं विश्वासघात केलाय. कारण अजूनही जुनी इमारत तशीच आहे. आता इथं राहायचं असेल तर प्रत्येकी 17 लाख रुपये भरा आणि खोल्यांचा ताबा घेऊन त्यातील दुरुस्तीची कामं तुमची तुम्ही करून घ्या असं सांगण्यात आलंय. महापालिका प्रशासनाचा हा निर्णय गोरगरीब कष्टकरी सफाई कामगारांवर अन्याय करणारा आहे. काहीतरी काम करत असलं तर खिडक्या हे धारधार पडतंय आणि मग तिकडचे बे पडायला लागले आणि लोक इकडे तिकडे फिरायला लागल्यात घरासाठी. कोण कुणाच्या घरात राहते, कोण कुणाच्या घरात राहते. आमच्या लोकांना कोण खोली देत नाही भाड्याने. विनंती आहे की आमच्या इकडे लक्ष द्या, काहीतरी त्यांचं निर्णय करा. एखादी बिल्डिंग जरी बांधून आमचं कुटुंब इथं बसवलं तरी चालते. बाहेर भटकायला आल्यात येऊन त्यांच्या गल्लीत ही पडणार आहे बिल्डिंग म्हणून कामगार येत नाही. पैसे भरले घर आमच्या नावावर ते सुद्धा अजून काय नाही देतो म्हणून तेवढंच सांगतात. आले की तेवढं बोलायचं आणि जायचं तेवढं करतात. कोल्हापुरातील रेसकोर्स नाका इथल्या कामगार चाळीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. साधारण 56 वर्षांपूर्वी उभारलेल्या या चाळीतील 5ही इमारती कोणत्याही क्षणी कोसळतील अशी परिस्थिती आहे. एकीकडे कोल्हापूर महापालिका शहरातील धोकादायक इमारती उतरवण्यास भाग पाडते, पण स्वतःच्या मालकीच्या धोकादायक अशा कामगार चाळीतील इमारती पाडून नव्यानं बांधल्या जात नाहीत. वर्षानुवर्ष राहणाऱ्या आणि सबंध शहराची घाण उपसणाऱ्या सफाई कामगारांच्या या जागेवर काही भूमाफियांचा डोळा असल्याचं बोललं जातंय. हे ज्या मागं जे 55,500 होते ते आता पैसे काही लोकांनी भरल्यात, काही लोकांनी भरायला नाहीत. काय 4-5 जण राहिल्यात, बाकीच्यांनी सगळ्यांनी भरल्यात. खरं त्यांची पण घरं नावावर झालेली नाही. काय का 7-12 उतारा दिलेला नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला विनंती आहे प्रशासन आयुक्त साहेबांना किंवा जिल्हाधिकारी साहेबांना एवढं आमचं काम होऊ द्या. दुसरीकडं बैठ्या चाळीतील 12 कुटुंबीय अजूनही याच परिसरात राहत असून त्यांच्या समस्यांना कुणी वालीच नाही. शौचालयांची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, प्रचंड कचरा आणि दलदल, फुटलेल्या गटारी, त्यातून वाहणारं सांडपाणी अशा अत्यंत बकाल वातावरणात हे कर्मचारी रोजचा दिवस काढतायत. या दुष्टचक्रातून कधी सुटका होणार? रेसकोर्स नाका परिसरात सफाई कामगारांसाठी हक्काच्या इमारती कधी उभ्या राहणार असा सवाल इथल्या 109 कामगारांचे कुटुंबीय उपस्थित करतायत. स्वतः गोरगरिबीतून वर आलेल्या महापालिकेच्या विद्यमान आयुक्तांनी या कष्टकरी कामगारांना न्याय देण्याची गरज आहे. अन्यथा ही जागा देखील कुणाच्या तरी घशात जाईल अशी भीती आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते.